आता लोकांनी नवीन एक प्रश्न विचारायला सुरू केलेला आहे, म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की माझ्या बॉडीमध्ये स्किनी फॅट आहे आणि मला ते स्किनी फॅट कमी करायचं आहे. आणि खूप लोक मला विचारतात की त्याच्यासाठी पहिलं मी कार्डिओ केलं पाहिजे का आणि मग नंतर मी मसल वाढवले पाहिजे का, म्हणजे कार्डिओ करून पहिलं फॅट लॉस करायचं आणि मग मसल वाढवायचं. तर मित्रांनो, पहिली गोष्ट समजून घ्या, स्किनी फॅट म्हणजे त्यांना म्हणायचं काय, म्हणजे त्यांच्या बॉडीची कॉम्पोजिशन बरोबर नाही. म्हणजे दिसताना त्याच्या बॉडीमध्ये हातपाय त्याचे बारीक दिसतात, पोटावरती जरासं फॅट असतं, बॉडीचा पोश्चर बरोबर नसतो, त्याचे एनर्जी लेवल बरोबर नसतात, मसल्स दिसत नाही, म्हणजे ह्याला ते म्हणतात स्किनी फॅट. आता अशा केसमध्ये काय करायचं? पहिली गोष्ट तर पहिलं मी कार्डिओ करीन आणि मग त्याच्यानंतर फॅट कमी होणार आणि मग मी मसल वाढवणार, असं होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये मसल गेन आणि फॅट लॉस हे एकत्र होतं. कारण का मसल जो असतो हा मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह टिश्यू असतो, सतत कार्यरत असणारा स्नायू आहे. तर त्याला मेंटेन करायला शरीराला खूप जास्त कॅलरीज पाहिजे. तर पहिली गोष्ट अशा लोकांनी केली पाहिजे ती म्हणजे वेट ट्रेनिंग सुरू करा. सर्व अनसपोर्टेड कंपाऊंड आणि स्ट्रक्चरल मुवमेंट जे असतात, जसं स्क्वॉट, डेडलिफ्ट, ओव्हरहेड प्रेसेस, असे मुवमेंट व्यवस्थित करा. त्याच्याने तुमचा मसल गेन होणार, मोठा एरिया तुम्ही ट्रेन करणार. त्याच्यासोबत व्यवस्थित प्रोटीन इंटेक ठेवा. जे काय ॲनिमल प्रोडक्ट्स आहे, डेअरी प्रोडक्ट्स आहे, ज्यातना फर्स्ट क्लास प्रोटीन मिळतात, ते व्यवस्थित घ्या. अँटीऑक्सिडंट्स जे असतात ते व्यवस्थित घ्या. बॉडीला रिकव्हरी द्या, स्लीप द्या, व्यवस्थित झोपा, हायड्रेशन स्टेटस चांगलं ठेवा, पाणी चांगलं प्या आणि बाकीचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, गुड फॅट्स आहे, हे तुमच्या डाएटमध्ये ऍड करा आणि त्यासोबत व्यवस्थित वर्कआउट करा. कार्डिओ बद्दल जर मी बोललो तर कार्डिओ केला पाहिजे आपल्या हार्टसाठी, तर तुम्ही आठवड्यातनं 2दा वगैरे हे करा. असं केल्याने तुम्ही जे म्हणताय की स्किनी फॅट कमी होणार, ते स्किनी फॅट तुमचं असं कमी होणार. म्हणजे मसल वाढवणं आणि फॅट लॉस मिळणे हे एकत्र होतं. असं कधी होत नाही की पहिलं मी फॅट लॉस करणार आणि मग मसल वाढवणार, असं होत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि आवडला असेल तर शेअर करा आणि मला फॉलो करा. थँक्यू सो मच.